नमस्कार. प्राईम मराठी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर हेमंत खेडेकर. हेमंत खेडेकर नामी काफी आहे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचार तज्ज्ञ आणि पुणे येथून राज्यस्तरीय निसर्गोपचार तज्ज्ञ परिषद जे कार्य करते त्याचे गेली 2 वर्षाचे ते अध्यक्ष आहेत. आणि आपण आज त्यांनाच विचारूया की 2 वर्षाचा कालखंड कसा होता, निसर्गोपचारासाठी त्यांनी काय केलं आणि निसर्गोपचारासाठी त्यांची पुढील भूमिका काय असेल. सो आपल्यासोबत आहेत डॉक्टर हेमंत खेडेकर सर. सर, तुमचं प्राईम मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत. काय सांगाल सर? प्रथम प्राईम न्यूज मराठी चॅनलचे मी आभार मानतो की त्यांनी मला लोकांसमोर माझे मत व्यक्त करायला दिलं. तर गेले 2 वर्ष 3 आणि 4 ह्या 2 वर्षामध्ये मी कार्यभार सांभाळला. त्याच्यामध्ये मला जाणीवपूर्वक हे आढळलं की ह्याच्याबद्दल जी उत्सुकता आहे आणि जो अवेअरनेस आहे तो लोकांमध्ये फार वाढायला लागलेला आहे. आता हे कार्य फार पुढे वाढत जाणार आहोत. खूप छान असं संघटन आमचे संस्थापक विद्याधर चव्हाणांनी केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने आणि अनेक लोकांच्या मदतीने हे कार्य आम्ही खूप छान प्रकारे पुढे नेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपण डॉक्टर विनयाताई पुंडे ह्यांना अध्यक्ष म्हणून करणार आहोत. त्याच्यानंतर डॉक्टर दिलीप उरणकर यांना कार्याध्यक्ष आणि डॉक्टर निलिमा सिंह यांना स्वागताध्यक्ष करणार आहोत. तर ज्याच्यामुळे मला असं पूर्ण खात्री आहे की हे कार्य असंच पुढे चालू राहील आणि खूप वृद्धिंगत होईल आणि लोकांची जी निसर्गोपचाराची जी आवश्यकता आहे त्याला पुरेपूर असं स्वरूप आम्ही सगळे मिळून देऊ याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. हे होते डॉक्टर हेमंत खेडेकर सर, ज्यांनी आत्ताच जाहीर केले की राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद पुणे याच्या 4थ्या वर्षाच्या अध्यक्ष म्हणून आत्ता त्यांनी जाहीर केले. त्यांचं नाव आहे डॉक्टर विनयाताई पुंडे, ज्येष्ठ निसर्गोपचार पुणे. त्याचबरोबर कार्याध्यक्ष असतील दिलीप कुमार उरणकर कोकण विभाग आणि त्याचबरोबर स्वागताध्यक्ष असतील निलिमा सिंह नागपूर. सो निसर्गोपचारासाठी अतिशय कष्टाने प्रयत्न करणारी एक संघटना अर्थातच राज्यस्तरीय निसर्गोपचार परिषद पुणे. मी डॉक्टर श्रीकांत, प्राईम मराठी न्यूज चॅनल. धन्यवाद.